सातुर्णा परिसरातील रामगोपाल व्यास यांच्यात 15,000 स्क्वेअर फूट जागेवर अवैध ताबा मिळवण्याकरिता दबाव, धमक्या आणि हल्ल्यांचे नवे पुरावे समोर आले आहेत. आज आम्ही तुमच्या समोर आणत आहोत सातुर्णातील मोठा जमीन वाद, सीसीटीव्हीत कैद झालेले धक्कादायक दृश्य. अमरावती शहरातील सातुर्णा परिसर गेल्या काही दिवसांपासून भूमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. सिटी न्यूजने यापूर्वी 2 भागात हा विषय मांडला होता आणि आता आणखी मोठी माहिती आमच्या हातात आली आहे. सातुर्ण्यातील बुलेट शोरूमच्या बाजूला सर्वे नंबर 17-2 रामगोपाल व्यास आणि त्यांच्या बाजूला असलेली 15,000 स्क्वेअर फूट खुली जागा. हरीश आडवाणी आणि त्यांच्या मुलांचा कथित प्रयत्न जमीन हडपण्याचा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. 10 नोव्हेंबरला आडवाणी यांनी त्यांच्या जागेवर 10 आरचे नवीन प्लॉट घेतले आणि तिथे टाटा झुडिओ कंपनीचे मोठे शोरूम बांधण्याची तयारी सुरू केली. कंपनीची अट 100 फूट फ्रंट, मात्र त्यांच्याकडे आहे फक्त 76 फूट आणि म्हणजे 24 फूट कमी. ही 24 फूट जागा व्यास यांच्या प्लॉट सह लागून असल्याने आडवाणी यांनी ती जागा विकण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली. रामगोपाल व्यास यांचे लहान बंधू विष्णू व्यास यांच्या पंचवटी चौकातील दुकानात प्रत्यक्ष जाऊन जागा विकण्याची मागणी केली आणि जागा दिली नाही तर जीव घेण्याची उघड धमकी दिल्याचे आरोप आहेत. या संदर्भात 27 नोव्हेंबरला गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली, पण दबाव थांबला नाही. 30 नोव्हेंबरच्या रात्री कथित गुंड प्रवृत्तीच्या 10-15 लोकांनी येऊन व्यास यांचा कंपाऊंड फोडण्यात आला आणि 4 ते 5 लाखांचे लोखंडी साहित्य चोरीला गेले अशी तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली. कंपाऊंड पुन्हा बांधण्यात आलं, मात्र 2 डिसेंबरची सकाळ आणखी धक्कादायक. सकाळी 5:45 चौकीदाराचा फोन, जेसीबी आली आणि भिंत पाडत आहे. रामगोपाल व्यास लगेच घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये 5:52 ते 5:57 या 5 मिनिटात संपूर्ण प्रकार स्पष्ट दिसतोय. अखेर विरोध केल्यानंतर जेसीबी थांबविण्यात आली, परत पाठविण्यात आली. व्यास यांनी तात्काळ 112 वर फोन केला, पण आश्चर्य म्हणजे एकही पोलीस अधिकारी जागेवर पोहोचला नाही. हा पूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सिटी न्यूज कडे हा व्हिडिओ पोहोचला आहे. लवकरच हा संपूर्ण फुटेज आम्ही तुमच्यापर्यंत आणू पुढच्या भागात.